Hello students, last lecture we had learned our first poem Song of the Open Road. Today we are going to discuss figures of speech of our first poem. This topic is for 2 marks. Which types of activity will be asked to your board exams? We will see it. मुलांनो, हा जो टॉपिक आहे फिगर्स ऑफ स्पीचचा हा 2 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. तर कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातील ते आपण बघूया. नेम अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. खाली दिलेल्या ओळीतील फिगर ऑफ स्पीच ओळखा आणि एक्सप्लेन करा. फाइंड आउट अन एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच. कवितेमधून विशिष्ट अलंकाराची ओळ शोधा. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला असेल आणि तो टेबल पूर्ण करायचा. पिक आउट 2 एक्झाम्पल्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. कवितेमधून विशिष्ट अलंकाराचे 2 एक्झाम्पल शोधायचे. आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच इज एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. परत तोच प्रश्न आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा आणि त्या अलंकाराची ओळ शोधा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन इट. खाली दिलेल्या टेबल पूर्ण करा. आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टांजास ऑफ द पोयम. यमक अलंकाराची स्कीम सांगा. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी मुलांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. This poem is written by Walt Whitman, and we know that Walt Whitman is called father of free verse. To make his poem more effective, Walt Whitman used various types of figures of speech in his poem. मुलांनो, वॉल्ट विटमन यांना फ्री वर्स म्हणजे मुक्त छंद काव्य प्रकाराचा जनक मानलं जातं. हे आपण आधी शिकलोय, बरोबर. फ्री वर्स म्हणजे काय, अशी कविता की ज्या कवितेमध्ये राईम स्कीम और रेग्युलर रिदम नसतो. दिस पोएम इज रिटन द फॉर्म ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स इज अ पोएट्री that does not have a regular rhythm or rhyme scheme. Next figure of speech is alliteration. In alliteration, sound is repeated in the given line. Alliteration ह्या figure of speech मध्ये sound म्हणजे काय, उच्चार हा रिपीट झालेला असतो. See the first example of alliteration. The long brown path before me leading wherever I choose. Long आणि leading या ठिकाणी आपल्याला एल साऊंड रिपीट झालेला दिसतोय. तसेच ब्राऊन बिफोर या ठिकाणी आपल्याला बी साऊंड रिपीट झालेला दिसतोय. सेकंड एक्झाम्पल बघा. डन विथ इंडोर कंप्लेंट्स लायब्ररीज किरोलस क्रिटिसिझम. या ठिकाणी कंप्लेंट्स आणि क्रिटिसिझम याचा सी साऊंड रिपीट झालेला दिसतोय. थर्ड एक्झाम्पल. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर पोस्टपोन नो मोर नीड नथिंग. नो नीड नथिंग या ठिकाणी आपल्याला एन साऊंड हा रिपीट झालेला दिसतोय. आता याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं ते बघूया. एक्सप्लेनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट्स फॉर 1 मार्क. एक्सप्लेनेशन करताना साऊंड इज रिपीटेड विथ प्लीजिंगली हे तुम्हाला पाठ करायचे आणि पुढे जी
रिकामी जागा तुम्हाला दिसते त्या रिकाम्या जागेमध्ये जो साऊंड रिपीट झालेला आहे तो साऊंड तुम्हाला लिहायचा आहे आणि बाकी पुढचे एक्सप्लेनेशन जसंच्या तसं तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं आहे. Next figure of speech is repetition. In repetition, word is repeated. Repetition या figure of speech मध्ये शब्द रिपीट झालेला असतो. मुलांनो, ॲलिट्रेशनमध्ये जसा साऊंड रिपीट झालेला असतो तसं रिपिटेशनमध्ये शब्द रिपीट झालेला असतो. See near about 5 examples of repetition in our poem. So we will see one by one. First example. Henceforth I ask not good fortune. I myself am good fortune. या लाईनमध्ये आपल्याला गुड फॉर्च्यून हा शब्द रिपीट झालेला दिसतोय. सेकंड एक्झाम्पल. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. सेकंड लाईनमध्ये नो मोर हा वर्ड रिपीट झालेला आहे. थर्ड बघा. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. दे आर हा वर्ड रिपीट झालेला आहे. फोर्थ एक्झाम्पल. आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी. फोर्थ एक्झाम्पलमध्ये आय कॅरी देम हा वर्ड रिपीट झालेला आहे. फिफ्थ एक्झाम्पल. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. फिफ्थ एक्झाम्पलमध्ये फिल हा शब्द रिपीट झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्लेनेशन कसं करायचं बघा. एक्सप्लेनेशनमध्ये वर्ड इज रिपीटेड विथ प्लीजिंगली ही लाईन काय करायची आहे, तुम्हाला पाठ करायची आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणून ही लाईन जशीच्या तशी लिहायची आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. इन मेटाफर two things are compared implicitly or indirectly. मेटाफर या फिगर ऑफ स्पीचमध्ये तुलना केलेली असते, पण ही तुलना होत असताना अप्रत्यक्षरित्या केलेली असते. सी द एक्झाम्पल ऑफ मेटाफर. फर्स्ट एक्झाम्पल. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हिअर ओपन रोड इज इनडायरेक्टली कम्पेअर टू जर्नी ऑफ अवर लाईफ. या ठिकाणी ओपन रोड हा जो शब्द आहे हा शब्द इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या आपल्या जीवनाच्या प्रवासाशी कम्पेअर केलेला आहे. सेकंड लाईन. डन विथ इंडोर कंप्लेंट्स लायब्ररीज किरोलस क्रिटिसिझम. सेकंड एक्झाम्पलमध्ये लायब्ररी हा जो शब्द आहे हा एज्युकेशनशी अप्रत्यक्षरित्या कम्पेअर केलेला आहे. याचे एक्सप्लेनेशन कसं होईल. लायब्ररी इज इनडायरेक्टली कम्पेअर टू एज्युकेशन. मुलांना एक्सप्लेनेशनमध्ये एक्सप्लेनेशन लिहिताना काय करायचं आहे बघा. डॅश डॅश इज इनडायरेक्टली कम्पेअर टू डॅश डॅश. पहिली जी रिकामी जागा आहे या ठिकाणी तुम्हाला ज्याची तुलना केलेली आहे तो वर्ड लिहायचा आहे आणि सेकंड जी रिकामी जागा तुम्हाला दिसते त्या ठिकाणी ज्याच्याशी कम्पेअर केलेला आहे इनडायरेक्टली तो वर्ड त्या ठिकाणी लिहायचा आहे. जसं ओपन रोड. फर्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण. ओपन रोड इज इनडायरेक्टली कम्पेअर टू जर्नी ऑफ आवर लाईफ. आणि सेकंड Next figure of speech is inversion. In inversion, words are not arranged in correct prose order. मुलांनो, इन्व्हर्जन या फिगर ऑफ स्पीचमध्ये शब्दांची रचना ही करेक्ट प्रोज ऑर्डरमध्ये नसते. म्हणजे शब्दांची रचना करत असताना कवी ती उलटसुलट करत असतो. सी द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. सी इन दिस लाईन words are not arranged in correct prose order. The correct prose order is I take to the open road afoot and light-hearted. Second example बघा. Healthy,
free the world before me. In this line, the words are not correct prose order. The correct prose order is the world before me, healthy and free. Third example, strong and content, I travel the open road. या थर्ड एक्झाम्पलमध्ये सुद्धा शब्दांची रचना ही करेक्ट प्रोज ऑर्डरमध्ये नाही आहे. मग करेक्ट प्रोज ऑर्डर कशी असायला हवी होती? आय ट्रॅव्हल द ओपन रोड, स्ट्रॉंग अँड कंटेंट. एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन करताना आपल्याला वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर हे लिहायचं आहे. आणि मग करेक्ट प्रोज ऑर्डर काय असायला हवी होती हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. द करेक्ट प्रोज ऑर्डर इज, आणि मग तुम्हाला जी करेक्ट प्रोज ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पॅराडॉक्स. इन पॅराडॉक्स the expression contains opposite ideas that make it seem absurd or unlikely. Although it may be true, this is called paradox. पॅराडॉक्समध्ये दोन अशक्य असणाऱ्या विरोधी गोष्टी एकत्र वर्णन केलेल्या असतात की ज्या कधीतरी शक्य होऊ शकतात. अशा फिगर ऑफ स्पीचला पॅराडॉक्स, पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास असे म्हणतात. सी द एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. स्टुडंट, हाऊ कॅन बी बर्डन्स डेलिशियस? बर्डन्स म्हणजे काय? ताणतणाव, प्रॉब्लेम्स. ताणतणाव, प्रॉब्लेम्स डेलिशियस असू शकतात का? नाही. म्हणजे ह्या गोष्टी कशा आहे? अशक्य आहे, विरोधी आहे, पण कवीने त्या एकत्र वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या लाईनमध्ये पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच आहे. मग याचे एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे आपल्याला? द ॲब्झर्ड स्टेटमेंट इज मेड हिअर. Explanation is for 1 mark. Okay? Next figure of speech is climax. In climax, words are arranged in ascending order. Climax या figure of speech मध्ये शब्दांची रचना ही ascending order. Ascending order म्हणजे काय? चढता क्रम. चढत्या क्रमाने शब्दांची रचना केलेली असते. सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ क्लायमॅक्स. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग हे जे शब्द दिसत आहेत ह्या शब्दांची रचना चढत्या क्रमाने झालेली दिसते. सेकंड एक्झाम्पल बघा. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, किरोलस क्रिटिसिझम. कंप्लेंट्स, लायब्ररीज, किरोलस क्रिटिसिझम ह्या शब्दांची रचना सुद्धा कशी झालेली आहे? चढत्या क्रमाने म्हणजेच असेंडिंग ऑर्डरमध्ये झालेली आहे. म्हणून या दोनही एक्झाम्पलमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच आहे. याचे एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर अशी लाईन परीक्षेमध्ये लिहायची आहे. म्हणजे वर्ड्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि क्लायमॅक्सचं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. मुलांनो, फर्स्ट पोएममधले फिगर्स ऑफ स्पीच आपले शिकवून झाले. तुम्हाला ते समजलेच असतील. थँक्यू. Students, I hope you understand all the figures of speech I taught you in this session. We will meet soon in next video with new topic. Thank you.